नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जातीमधील ज्या विकारी शब्दांच्या जातीचा गट आहे त्याच्यातली दुसरी शब्दाची जात म्हणजे सर्वनाम शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि या नामाच्या प्रकारावरती वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे येतात आणि ते कसे सोडवायचे हे आपण शिकलेलो आहोत। आज आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे शब्दाच्या जातीमधील पुढची शब्दाची जात सर्वनाम, त्यालाच इंग्रजीमध्ये प्रोनाउन असे म्हणतात, शिकणार आहोत। तर सर्वप्रथम सर्वनाम कशाला म्हणतात ते आपल्याला शिकायचंय आणि सर्वनाम ओळखायचं कसं, सर्वनाम कोणाच्या ऐवजी वापरलं जातं हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचंय। तर चला तर मग माझ्यासोबत आपण सर्वनाम शिकूया। बघा, सर्वनाम कशाला म्हणतात बघा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। म्हणजे वाक्यामध्ये एकच नाम नेहमी येत असेल तर ते नाम नेहमी लिहिण्याची आवश्यकता नाही, त्या नामाच्या ऐवजी दुसरा शब्द आपल्याला वापरता येतो आणि नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला किंवा विकारी शब्दाला, इथं विकारी असं आपण शब्द टाकू शकतो। विकारी म्हणजे ह्या सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियापद हे विकारी गटातील एक शब्दाची जात आहे। म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आणि त्याची काही उदाहरणे अशी दिली: मी, तू, तो, ती, हा, ही, हे, जो, कोण, काय, आम्ही, आपण, स्वतः, ते, त्या, तुम्ही आणि इत्यादी म्हणजे आणखी सुद्धा सर्वनाम आहे। आता मी हे सर्वनाम आपण स्वतःबद्दल वापरतो। तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगत असताना स्वतःचं नाव घेत नाही, स्वतःच्या नावाच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरतो? मी, म्हणजे मी हा सर्वनाम आहे। त्याच्यानंतर आपला मित्र आहे, समोर उभारलेला आहे, त्याच्याविषयी आपण बोलतो, त्याला बोलतो, तो बोलत असताना सुद्धा सर्वनाम वापरतो आणि आपण बोलत असताना सुद्धा सर्वनाम वापरत असतो। म्हणजे त्याचं नाव प्रत्येक वेळेस आपण घेऊ शकत नाही, त्या नामाच्या ऐवजी, त्याच्या नावाच्या ऐवजी आपण दुसरा शब्द वापरतो। तू, तो, ती, हा, ही, हे, जो, कोण, काय, आम्ही, आपण, स्वतः, ते, त्या, तुम्ही असे अनेक सर्वनाम आहेत जे आपण नामाच्या ऐवजी वापरतो। आता खाली मी काही वाक्य दिलेत बघा। पहिलं वाक्य आहे, सौरभ दररोज अभ्यास करतो। या वाक्यामध्ये सौरभ हे नाम आहे, विशेष नाम आहे, विशेष करून। तर या सौरभ या नामाच्या ऐवजी आपण काय करूया, एक शब्द वापरूया जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणजे वाक्य अगदी व्यवस्थितपणे आपल्याला समजतं। तर सौरभ या नामाऐवजी आपण तो हे सर्वनाम वापरूया। बघ, मग आता सौरभला बोलताना सौरभ दररोज अभ्यास करतो असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, तो दररोज अभ्यास करतो। म्हणजे सौरभ या नामाच्या ऐवजी तो हे सर्वनाम या ठिकाणी आपल्याला वापरता येतं। त्याच्यानंतर काकांनी मला 50 रुपये दिले। या वाक्यामध्ये काकांनी या नामाच्या ऐवजी आपण कोणतं सर्वनाम वापरू शकतो बघा, त्यांनी। काकांनीच्या ऐवजी आपण त्यांनी हे सर्वनाम वापरलं। त्यांनी मला 50 रुपये दिले। म्हणजे वाक्य जशास तसं राहतं, वाक्याचा अर्थ बदलत नाही। म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो। आता बघा, इथं दीपा व वृषाली या दोन मुली, दीपा व वृषाली नियमित स्वाध्याय सोडवतात। मग आता दीपा आणि वृषाली या दोन नामाच्या ऐवजी आपल्याला एक सर्वनाम वापरायचं। ती म्हटलं तर एकीसाठीच वापरता येईल, मग तीच्या ऐवजी आपण त्या हे सर्वनाम या ठिकाणी वापरू शकतो। म्हणजे दीपा व वृषाली याच्या ऐवजी आपण त्या नियमित स्वाध्याय सोडवतात। वाक्य अगदी बरोबर आपल्याला त्या ठिकाणी वाचता येतं आणि सांगता सुद्धा येतं। म्हणजे अशा प्रकारे नामाच्या ऐवजी आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांना आपल्याला काय म्हणता येईल, सर्वनाम असे म्हणता येईल। अशा प्रकारे आज आपण विकारी शब्दातील दुसरी जात सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन शिकलो, त्याची काही उदाहरणं सुद्धा शिकलो।
4थी 5वीच्या वर्गाच्या शिष्यवृत्ती आणि नवोदयच्या परीक्षेसाठी फक्त सर्वनाम आणि सर्वनामाची उदाहरणं आहेत, परंतु 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी NMS शिष्यवृत्ती असेल आणि मोठ्या वर्गाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विशेष करून या सर्वनामाचे प्रकार सुद्धा आहेत। ते सर्वनामाचे प्रकार 6 आहेत। त्याच्यामध्ये पुरुषवाचक आहे, दर्शक आहे, संबंधी आहे, प्रश्नार्थक आहे, आत्मवाचक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे 6 सर्वनामाचे प्रकार आहेत। ते मोठ्या वर्गाच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला घेता येईल। तर आज आपण हा घटक जो खूप महत्त्वाचा आहे सर्वनाम हे शिकलो। आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार। आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अडचण असेल तर कमेंट मात्र नक्की करा। मी कमेंटला उत्तर नक्की देईन। धन्यवाद।